नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्नाटकात मंगळूर आणि त्याच्या आजूबाजूच्या गावातील हॉटेलमध्ये, कॅन्टीनमध्ये आणि घरोघरी तयार केला जाणारा हा पदार्थ. पोटभरीचा आणि पौष्टिक पदार्थ. हेसरू काळू उसली. आज आपण हा पदार्थ तयार करूया अगदी सोप्या पद्धतीने. पाऊण किलो मूग घेतले आहेत. हे मूग स्वच्छ धुवून पाण्यात भिजण्यासाठी ठेवले आहेत. एक रात्रभर हे मूग असेच भिजवायचे आहेत. आता 7 ते 8 तास झाले आहेत. या पातेल्यावरचे झाकण मी बाजूला काढते. हे बघा, हे मूग आता चांगले भिजले आहेत. आज हा पदार्थ मी सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करणार आहे. हे मूग पुन्हा एकदा स्वच्छ धुवून याचे पाणी काढते. आता हे पातेले भरून थंड पाणी घालते. भरपूर पाणी घालून हे मूग आपण शिजवायचे आहेत. हा पदार्थ तयार करताना हे मूग कुकरमध्ये अजिबात शिजवू नका. कारण जर आपण कुकरमध्ये हे मूग शिजवले तर अगदी मऊसर शिजतात. आता यामध्ये 2 मोठे चमचे मोठे मीठ घातले आहे. 1 चमचा तेल घालते. हे मूग आपण अगदी मोकळे असे शिजवायचे आहेत. पातेल्यात भरपूर पाण्यात हे मूग चांगले शिजले जातात. आता हे पातेले मी गॅसवर ठेवते. आता काही वेळ झाला आहे. मी याचे झाकण बाजूला काढते. हे बघा, हे मूग आता चांगले शिजले आहेत. मुगांचा अगदी लगदा होईपर्यंत शिजवायचे नाहीयेत. एका भांड्यावर या प्रकारची चाळणी ठेवली आहे. आता आपण हे शिजलेले मूग यामध्ये घालूया. असे केल्यामुळे याचे पाणी या भांड्यात पडते आणि आपल्याला अगदी मोकळे मूग मिळतात. 5 मिनिटे हे मूग चाळणीमध्ये असेच ठेवूया. हे मुगाचे पाणी अजिबात टाकू नका. मूग शिजवलेल्या पाण्याचा उपयोग तुम्ही भाजी आमटी तयार करताना करू शकता. ही मुगाची एक प्रकारची उसळ म्हणू शकतो, पण ही अगदी तिखट असत नाही. आणि यामध्ये भरपूर ओले खोबरे वापरले जाते. हे बघा, आता हे मूग मी 5 ते 10 मिनिटे असेच ठेवते. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. कढई आता चांगली तापली आहे. आता यामध्ये आपण थोडे तेल घालूया. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 1 चमचा मोहरी घालते. मोहरी आता चांगली तडतडली आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे उडीद डाळ घालूया. कडीलिंबाची पाने थोडी घालते. 1 चमचा हिंग पावडर घालते. 4 ते 5 सुक्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत. या सुक्या मिरच्या या फोडणीत घालते. या पदार्थात सुक्या मिरच्याच वापरल्या जातात. 1 चमचा हळद घालते. आता आपली फोडणी तयार आहे. आता आपण हे शिजवलेले मूग घालूया. हे बघा, हे मूग आता अगदी मोकळे शिजलेले आहेत. याप्रमाणेच आपण मूग शिजवायचे आहेत. थोडासा गूळ घातला आहे.
1 लिंबाचा रस घालायचा आहे, पण आज मी 2 चमचे आमचूर पावडर घालते. जर तुमच्याजवळ लिंबू असतील तर लिंबाचा रस घालू शकता. आता 5 मिनिटे याप्रमाणे हे मूग परतायचे आहेत. आता 1 ओला नारळ खवून घेतला आहे. हे ओले खोबरे आपण यामध्ये घालूया. पुन्हा 2 मिनिटे गरम करूया. आता हेसरू काळू उसली तयार आहे. हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी तयार करू शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. हेसरू काळू उसली गरमागरम चहा किंवा कॉफीसोबत सर्व करा. धन्यवाद.